चेन्नई येथे झालेल्या ठग लाईफ या आगामी चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात अभिनेता कमल हसन यांनी एक वादग्रस्त विधान केले। कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे असे त्यांनी म्हटले आणि यामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। कर्नाटक रक्षणा ವೇದಿಕೆಗೆ कर्नाटकातील कन्नड समर्थक संघटना आणि विविध नेत्यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला। कर्नाटक रक्षणा वेदिके आणि अनेक संघटनांनी कमल हसन यांच्यावर टीका करत भविष्यात अशा प्रकारची विधाने केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे। या निषेधाचा पडसाद बेळगावातही उमटला आहे। कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्त्यांनी बेळगावात निदर्शने केली। संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी कमल हसन यांनी आपल्या विधानाबद्दल संपूर्ण कन्नड जनतेची माफी मागावी अशी मागणी केली। ನಿನ್ನೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗಡೆ ತಮಿಳ ನಟ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಅವರು ಒಂದು ಉದ್ದಟತನದ ಕನ್ನಡದ ಭಾಷೆ ಬಗ್ಗೆ ಭಾರಿ ಇದರಿಂದ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ರಾಜ್ಯದ ಕನ್ನಡಿಗರು ಯಾರು ಕೂಡ ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ। ತಮಿಳು ಭಾಷೆಯಿಂದ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿರುವಂತ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಅವಮಾನ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಅವರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಏನು ಕನ್ನಡಿಗರ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಿರಿ, ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಷಣವೇ ನೀವು ಕನ್ನಡಿಗರ ಕ್ಷಮಾಪಣೆಯನ್ನ ಕೇಳಬೇಕು। ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ಹೋರಾಟ, ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಹೋರಾಟವನ್ನ ನೀವು ಎದುರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ। ನಿಮಗೂ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಚಲನಚಿತ್ರಕ್ಕೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡುವುದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಷಣವೇ ನಿಮ್ಮ ಮಾತನ್ನ ವಾಪಸ್ ಪಡೆದು ಕನ್ನಡಿಗರ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। कर्नाटक रक्षणा वेदिकेಗೆ जयवागली। यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।